पुरंदरच्या वेढ्याला 15 दिवस लोटले. किल्ले पुरंदर प्राणबाजीने भांडत होता. रात्री बेरात्री गडावरचे मावळे तुकड्या तुकड्यांनी दिलेरच्या गोटावर एल्गार करीत चालून जात होते. सावध असलेला दिलेर निकराने छापे मोडून काढीत होता. हत्यारे चालवताना कामी आलेल्या धारकऱ्यांची प्रेते गड उतरंडीवर तशीच पडत होती. हाती लागलेला प्रेतांच्या पायांना काढण्याचे फास आवळून घोड्यांच्या टापेला बांधून त्यांची दिलेरच्या गोटासमोर फरफटती धुळधिंड निघत होती. कर्हे पठार पेटत्या तोफांच्या भांड्यांच्या दणक्याने दणदणून निघत होते. आसमान धुराने काळवंडत होते. महार, कहार, कोळी, रामोशी मरत होते. मरता मरता झुंजत होते. आपल्याच धिप्पाड पठाणी हाशमांच्या घामेजल्या उघड्या पाठीवर कोरडे ओढीत फत्ते लष्कर, अब्दुल्ला खान, महेली या अवजड तोफा दिलेर, मीर, आतिश खान आणि निकोली मनुची यांनी वज्रगडावर वर्मी आगमार करतील अशा उंचीच्या धमधम्यांवर आणल्या. त्या दणकत्या 3 नागिणींनी वज्रगडाला खिंडार पाडले. गडाला पान लागले. दीन दीन आक्रोश पठाणी बहलिया मोगल हशम उन्हाने तळपती नंगी हत्यारे पेलत सुलतान ढवा करीत वज्रगडावर तुटून पडले. गडावरचे चालते फिरते हत्यारे थांबले. वज्रगड पडला. श्रींच्या कंठातील रुद्रमाळ तुटली. दिलेरचे पठाणी पाय पुरंदरच्या पायरीवर पडले. आता तो निकराने मंदिरात घुसणार होता. किल्ले पुरंदरात. धनी लई झुटझुट घेतली पर अपेश पदरात आलं. आम्हाला तोंड दावाया जागा नाही. आता हो तर आमच्या गर्दना मारा, हो तर कडेलोट करा. तेवढे मरांतरी किरत मुन माग राहील. वज्रगडचा किल्लेदार खालच्या मानेनं राजांच्या समोर आपल्या उरातला कड मोकळा करीत होता. एक राजकारणी डावपेचाची चाल म्हणून वज्रगडाच्या कैदी म्हणून सापडलेल्या किल्लेदाराला आणि 200 मावळ्यांना मिर्झा राजाने हसत सोडून दिले होते. राजे किल्लेदाराला काय सजा फरमावतील याचा चिंतातूर मुद्रांनी अंदाज करीत निळो सोनदेव, कुडतोजी, मोरोपंत, अण्णाजी दत्तो ही मंडळी सदर ज्योत्यावर उभी होती. सदर बैठकीवर संभाजीराजांच्या सह बसलेले राजे किल्लेदाराचे पिळवटल्या कढाचे बोलणे ऐकून उठले. संथ चालत ते हमचौकात आले. किल्लेदाराच्या खांद्यावर आपल्या अजानुबाहूचा तळवा चढवीत म्हणाले, किल्लेदार, काय पारख केलीत तुम्ही आमची? आम्ही हारजीत मोलाची मानित नाही. एवढी मुठभर शिबंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनीम फौजेशी शर्थीनं झुंजलात. आज आमचे हात आखडते आहेत. नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या ढालीत आम्ही शिगोशिग मोहरा भरल्या असत्या. राजांनी मुजुमदार निळो सोनदेवांना याद फरमावली. जी म्हणत निळो सोनदेव लगबगीने हमचौकात आले. या आसामींची मोजदाद करा. आमच्या लोकांचा जमेल तसा मरातब आम्हास करणे आहे. जेवढ्या आसामी असतील तेवढी शेला पागोटी पेश करा. निळो सोनदेवांनी मावळ्यांची मोजदाद केली. शेला पागोट्यांची तबके त्यांनी हमचौकात आणविली. आपल्या हाताने राजे प्रत्येक लढल्या मावळ्याला शेला पागोटे बहाल करू लागले. सदर बैठकीवरून उठून संभाजीराजे हमचौकात आले. पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी म्हणून तबकातील एक पागोटे उचलून अदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले. आपल्या उरात खोल खोल लपवून घ्यावे असे एक जीवन सत्य संभाजीराजांना कळून चुकले होते. आयुष्यात हारजितीला काही मोल नसते. मोल असते ते झगडण्याला, निकराने, प्राणबाजीने, शर्थीने झुंजण्याला. राजे प्रतापगडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले. बेघर बेआसरा झालेल्या, सर्वस्व लुटलेल्या हताश मावळ माणसांची आता राजगडावर दाटीची दाटी झाली होती. 12 मावळांच्या चौकोन्यातून हुसकलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे नवे तांडे राजगड चढत होते. राजे जातीनिशी त्यांची विचारपूस करीत होते. अंबारखान्यातील धान्यपोती बाहेर काढण्याच्या आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोटपाण्याला लावित होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले काकाळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलवर सलत होता. नेहमीसारखे राजे संभाजीराजांच्या सह बालेकिल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले. गडाच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या 3 माचांवर मार खाल्लेल्या मावळ्या कुणव्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदर चौकाबाहेर पडले. त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते.
राजे बधिरल्या मनाने चालत होते. माणसे पायांवर लोटांगणे घालू लागली. एकाएकी त्या कोंदटल्या गर्दीतील हैबतबा पांढरे हा 4-20 वर्षांची उमर झालेला म्हातारा राजांच्या मागून चालणाऱ्या शंभू राजांना बघून गलबलून गेला. त्याचे पांढरे कानकल्ले थरथरले. लटलटत्या हाताने भोवतीच्या कुणव्यांची गर्दी फोडीत तो पुढे झाला. शंभू राजांच्या हात आपल्या सुरकुतल्या हाताने धरून तो कातर आवाजात म्हणाला, थांब वाईच माझ्या लेकरा, डोळं भरून दे माझं. त्याचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हैबतबा आपल्या रखरखीत थरथरत्या तळहाताचे पंजे संभाजीराजांच्या रसरशीत गालांवरून फिरवित होता. ते फिरवताना त्याच्या म्हाताऱ्या पांढऱ्या डोळ्यातून उठलेली पाण्याची धार त्याच्या पांढऱ्या गलमिशात उतरू लागली. काय झालं बाबा, डोळ्यात पाणी का आलं? राजांनी त्याला विचारलं. म्हाताऱ्या हैबतबाने चटदिशी बाराबंदीच्या हातोप्याने आपले डोळे पुशीत जाब दिला, कुठं काय हाय धनी? म्हातारपणानं डोळे पाझरत्यात वाईच. हैबतबा आपला कढ राजांच्या समोर उघडायला राजी नव्हता. बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे, जे सल्ले ते आम्हास बोलले पाहिजे. राजे म्हाताऱ्याच्या काळजात घुसले. हैबतबाची सुरकुतली मान लटलट कापू लागली. त्याने निकराने उरबंद केलेला कट डोळ्यांचे बांध फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलट त्या आवाजात तो म्हणाला, काय सांगू राजा, काय रया राहिली नाही. माझा एकुलता एक लोक येडा झाला. त्याची तरणी बाई, त्याच्या मुसक्या आवळून त्याला झाडाला बांधून त्याच्यामोर रसिकांनी आपल्या अंगाखाली किरं घेतली. राजा उठायत तरान नसताना घोड्यावर घालून ते भडवं घेऊन गेलं. तिला तपावून डोसकं चक्कारलं माझ्या लेकाचं. त्याचं एकुलतं एक क्वार होतं. ते खोपटाच्या दारात मरून पडलेलं होतं. शिवारातनं वाडीत आलो आणि ह्यो इस्कोट दिसला नदरला. या हातानं त्या पोराला मुठबाती दिली म्या राजा. तुझ्या धाकल्या धन्याला बघताना त्या पोराची सय झाली. एवढ्याच उमरीचं होतं ते. मलू नाव होतं त्याचं. आता नाही नजर पडायचं. कशा पायनं पोट जाळाया शिधा देतोस मला राजा. ही म्हातारी गर्दन तुझ्या हत्यारानं उतरून दे फेकून ताटावरनं. नाही सोसवत हो नरक राजा. म्हाताऱ्याने आपले तोंड ओंजळीत झाकले. पोरासारखा तो स्फुंदू लागला. हैबतबाचं बोलणे ऐकताच राजाचे उभे अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजाला शब्द सापडेना. छातीवरच्या कवड्यात तटबंदीच्या दगडा एवढा आकार घेऊन जीव दबवून टाकताहेत असे त्यांना वाटले. म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यातून टपटपत पाणमोती कोसळले. ते बघताच मात्र कमरेत वाकलेल्या जख्ख हैबतबा एकदम ताठ खडा झाला. पेटत्या डोळ्यांनी डोक्यावरची लाल पिळाची चक्री पगडी झुलवीत म्हणाला, नाही राजा, आण हाय या म्हाताऱ्यात घ्यायची तुला. डोळ्यात पाणी आणू नग. आमची कुणबाऊ जात घायपातावानी. योग मेला तर 10 उपसतील. पर तू जगदंबेच्या दंडातला तैत हायस तैत. खातर हाय ह्या समद्यासनी ताशील तर तो तूच. मुजरा राजा. राजानं मुजरा करून हैबतबा समोरच्या गर्दीत घुसला दिसेनासा झाला. सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले. रानराघू, भोरड्या, धनछडी या पक्ष्यांचे कितीतरी थवेचे थवे गडाच्या माचांवरून कलकलत झेपावत गुंजन माळाच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता, भेदरट कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिलेरच्या तोफखान्यातील भांड्यांच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने भेदरून कऱ्हे पठार सोडून गुंजन माळाच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता. राजांनी करमाजी बरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती. 2 किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशाहीच्या विजापूरवर चाल घेतलेल्या मिर्झा राजाला ससैन्य मदत करून असे सुचवले होते. हर तऱ्हेचा डाव राजे राजपुतावर टाकू बघत होते. मध्यंतरी कुर्तोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोटात घुसून त्याच्यावर नंग्या हत्याराची चाल करून बघितली होती, पण कुर्तोजी पकडले गेले होते. मिर्झा राजाने त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते. राजांना डिवसण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेढ्यातील माणसे उचलून त्याने राजांच्या मुलूक जाळण्या लुटण्यासाठी फेकली होती. रात्री बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते.
मिर्झा राजांच्या गोटातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजींनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजांची थैली राजांच्या हाती दिली. राजांनी ती बाळाजींच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजांचे पत्र वाचू लागले. आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाड खायांचा मुलूक तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापाखाली कुठलाही मुलूक तसनस होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये. असे न करशील तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील. मिर्झा राजाला पाहिजे होती राजाची संपूर्ण शरणागत. ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न बधीर झाले. राजपुताच्या गोटात दोन फार खराब गोष्टी कानांवर पडल्यासारखा समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला, बोल. आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे. राजे म्हणाले, पुरंदरच्या सफेद बुरुजासमोर दिलेरनं लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केली. त्या धमधम्यावरून आलेला एक तोफगोळा सफेद बुरुजाच्या बारूद कोठारात पडला. कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज आसमानात उडाला. त्यावरच्या 80 धारकऱ्यांच्या डोळ्यांचा पात लवायच्या आत नुसत्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या धनी. त्यांच्या तुटक्या हातपायांचा पाऊसच पाऊस माचीवर कोसळला. किल्लेदारानं ते पडलेले हातपायच गोळा करून सगळ्यांना एकदमच आगीन डाग दिला. आणि काय कर्माजी, बोल. गड पडला काय? नाही, गड नाही, पण एक छातीचा गडी पडला. काल दिलेरनं गडावर 5000 पठाणांनीशी सुलतान धावा केला. तो मोडून काढण्यासाठी सरदारवाजा उघडून 700 रामोशी महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्यांच्यावर तुटून पडले. दोन्ही हातात पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतरंडीवरून दिलेरवर कोसळले. हातघाईची हत्यारमार झाली. हाणा मारा, हर हर महादेव असं ओरडत मुरारराव चढत्या उन्हात तळपणारे पट्टे हाताने फिरवीत होते. भरल्या शिवारातील कणस कापावीत तसे पठाणी हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला. एक टेकडावर उभा असलेला दिलेर खान पठाण आपल्या ओठांवर हातांची बोटं ठेवून मुराररावांच्या हातातील तळपत्या पट्ट्यांचं कडं बघून म्हणाला, या अल्लाह, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया. अली जाह के कदमों पर आ माले माल कर देंगे. खिंभर पट्टे थांबून त्यांच्याकडे पेटल्या डोळ्यांनी बघत घाम थपथपल्या मुद्रेचे मुरारराव तिरस्कारानं पचकन थुकले. ये तो शिवाजी राजियांच्या इमानबंद शिलेदार आहे. तुझा कौल घेतो की काय? असं मोठ्यानं गरजत ते सीधे दिलेरच्या रोखानंच हत्यार चालवीत पुढं चालून गेले. कुणीतरी फेकलेला एक रसरस्ता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार रुतला. रक्ताची फवारती चिरकांडी उमळली. आई अंबे म्हणून मुरारराव क्षणभर कळवळले आणि गळ्यात ऋतुता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 हात पठाणी गर्दीत पुढं घुसले. गळ्यातल्या बाणानं त्यांना हर हर महादेव ओरडता आलं नाही. 10 हात पुढं घुसलेल्या मुरारबाजींनी निकरानं मिळतील तेवढे पठाण गड उतरंडीवर लोळवले होते आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी 4-5 पलट्या खाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भुईला थडकून जखम फुटली. उताने पडलेले मुरारराव देशपांडे गडावरच्या निशाणाकडे भरल्या डोळ्यांनी बघत साहेब कामावर खर्ची पडले. किल्लेदारानं काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार, मारत्या समशेरीचे मुरारबाजी कामी आले. आता पुरंदर टिकणं मुश्किल आहे. ती गैरखबर सांगताच कर्माजीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. कर्माजीचे बोलणे ऐकताना संभाजीराजांच्या मनात 2 विचित्र गोष्टींची सरभेसळ झाली होती. म्हाताऱ्या हेबतची थरथरती मावळ बोली त्याच्या मनात फिरत होती. राजा, तू तर जगदंबेच्या दंडात ताईत आहेस ताईत. आणि त्यांच्या डोळ्यासमोर मात्र उभे होते ते गळ्यात रुपता बाण घेऊन पट्टे चालवीत पुढे जाणारे, तुझा कौल घेतो की काय म्हणणारे रक्ताळलेले मुरारराव. रघुनाथ पंत कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाजातून बाहेर पडली. त्यांच्या हातात राजांनी मिर्झा राजाला दिलेली संपूर्ण शरणागतीचा खलिता असलेली लाल फासबंदाची थैली होती. पालखीला संरक्षण देत 10 हत्यारबंद धारकरी मिर्झाच्या गोटाकडे चालले. पंत हेजीब म्हणून राजांच्या निर्वाणीचा खलिता घेऊन राजपुताच्या गोटाकडे चालले. राजे राजपुताशी शरणागतीचा सुलूक करता आहेत ही बातमी वाऱ्यासारखी गडवर पसरली होती. संभाजीराजांना सुलूक म्हणजे काय ते नीट कळेना. आपल्या महालातून ते राजांच्या महालाकडे आले.
मिटला दरवाजा त्यांनी लोटून बघितला. तो बंद होता. महाराज साहेब, संभाजीराजांनी साथ घातली. दरवाजा बंद होता. देण्याच्या मनस्थितीत नव्हता. क्षणभर त्या मिटल्या दरवाजासमोर शंभूराजे घोटाळले आणि त्यांची पावले मासाहेब पुतळाबाईंच्या महालाकडे वळली. आपल्या कपाळावर मेनमळल्या कुंकवाची ठसठशीत 2 आडवी बोटं दर्पणात बघून रेखून घेतलेल्या पुतळाबाई कुणबिनीने समोर धरलेल्या पोसाला ती बोटे पुसत होत्या. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईंच्या जवळ आले. त्यांच्या ताज्या ओल्या कुंकवाकडे बघत त्यांनी विचारले, आव साहेब, सुलूक म्हणजे काय? का करायचा तो? कुणाशी करायचा? तुम्ही केला आहे कुणाशी सुलूक? त्यांचे प्रश्न ऐकून पुतळाबाईंची चर्या गडावरच्या त्या ताणलेल्या अवस्थेतही आरक्त झाली. त्यांना म्हणावेसे वाटले, आम्ही केला आहे जन्मोजन्मीचा सुलूक, आमच्या कपाळीच्या कुंकवाशी. आंबेनं तो निभावण्याची ताकद आम्हास द्यावी. पण त्या तसे काहीच बोलू शकल्या नाहीत. म्हणाल्या, सुलूक म्हणजे तहकोंडीत फसल्या गेल्या माणसाची शरणागत. त्या शंभूराजांचे समाधान करू बघत होत्या. बाळराजे त्यांच्या ओल्या कुंकुपट्ट्याकडे बघत होते. त्या दोघांचे प्रतिबिंब बाजूच्या दर्पणात पडले होते. तो दर्पण स्वतःलाच म्हणत होता, या धाकट्या मासाहेब आणि बाळराजे यांचा किती जन्मांचा सुलूक आहे हे त्यांनाही माहीत नसेल. जिजाऊ साहेबांना सोबत म्हणून कोंढाण्यावर पोस्ते करून आलेल्या सोयराबाई आपल्या महालात होत्या. त्यांच्या कानावर मात्र यातले अजून काहीच आले नव्हते. आज राजे गड उतरणार होते. राजपूत मिर्झा राजाच्या गोटात जाण्यासाठी, बिनशर्त शरणागत पत्करून बेहत्यार भेट घेण्यासाठी, आपल्या माणसाची आणि मुलखाची झाली त्याहीपेक्षा होणारी मसनवट रोखण्यासाठी. आयाळ उतरवलेल्या सिंहाचे जसे असेल, सोंड छाटलेल्या राजहत्तीचे जसे असेल, वशिंड कापलेल्या अटकर पाड्याचे जसे असेल, तसेच हे जिणे होते. शरणागतीच्या मरणयातना कळायला राजाचे जातिवंत मनच असावे लागते. जीवापाड प्रेम केलेली कवड्यांची माळ छातीवर असावी लागते. या तहाच्या कागदावर राजे शाईने दस्तखत करणार होते. पुढे ही शाईच प्रथम राजांना घेणार होती आणि नंतर अवघी शिवशाही, तमाम मराठशाही डुबविणार होती. तह म्हणजे पहिल्याने माघार आणि शेवटाला सर्वनाश. राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. सर्व दरवाजे बंद असलेल्या दाभणधार पावसाने निर्दयपणे झोडपून काढलेल्या गडासारखे त्यांचे मन सुन्न बधीर होते. निरोपाचे अदमुजरे झडले. राजे संभाजीराजांच्या जवळ आले. तसे त्यांच्या पायातील भगव्या बाकदार मोजड्यांवर कपाळ टेकून संभाजीराजे वर उठले. दुष्काळी भुईकडे कोरड्या आकाशाने बघावे तसे राजे आपल्या फर्जंद शंभूकडे बघत होते. सईबाईंचा सावळा चेहरा राजांच्या डोळ्यांसमोर तरळू लागला. तो बोलत होता, आमचे शंभूबाळ एकला जीव स्वारींच्या पदरी घातला. राजांच्या पिळवटल्या मनात विचार येऊन गेला, सई, तुम्ही तुमचा एकला जीव आमच्या पदरी घातला मोठ्या भरोशाने, आणि आज आम्हीच आमचा आणि आमच्या साऱ्या माणसांचा जीव राजपुताच्या शेल्यात टाकायला चाललो आहोत. सई, माणसाच्या हयातीचं त्याच्या हातात काही राहत नाही हेच खरं. काही न बोलता राजांनी शंभूराजांच्या खांद्यावर आपला तळहात ठेवला. स्वतःलाच जडशीळ वाटणारा तो तळहात दोनदा त्यांच्या खांद्यावर कसनुसा थोपटला. राजे पालखीत बसले. डावी उजवी हेल खात पालखी वर उठली. आनंदराव रघुनाथपंत, निराजी रावजी, नागोजी बहिर्जी फर्जंद, विश्वासराव, कृष्णाजी जोशी यांनी पालखीभोवती कडे केले. तळपती पाती हातात पेलत हत्यारबंद धारकरी चालू लागले. श्रींच्या राज्याची शपथ घेणारा सर्जा सूर्य अंधारशाही तह करायला निघाला. राजांच्या पालखीकडे संभाजीराजे एक नजर बघत होते. कधी नव्हते ते आज घडले होते. गड सोडताना महाराज साहेब त्यांच्याशी काहीच बोलले नव्हते. पालखी दूर जात होती. संभाजीराजांच्या महाबळेश्वरावर सूर्यग्रहणाच्या दिवशी राजांनी कृष्णाकाठी सांगितलेले बोल आठवत होते. राहू केतू हे सूर्याच्याच भावकीतले पापग्रह त्याच्या धावणीची वाट रोखून धरतात. त्यांची चालदौड मुश्किल करून सोडतात. बाळराजे सूर्यासही ग्रास पडतो. मिर्झा राजांच्या गोटाकडे राजे निघून गेले. आता राजगडावर जिजाऊ साहेब नव्हत्या, राजे नव्हते. नकळतच संभाजीराजे पुतळाबाईंच्या महाली रेंगाळत होते. पुतळाबाईंची एकचित्त देवपूजा, कुणबी दासदासींबरोबर सुद्धा माया, ओसंडते बोलणे, राणीवशातील इतर बाईसाहेबांची अदब राखणे, सखू, राणू, अंबा, बाळीबाई हे आपल्या मुलीच आहेत अशी त्यांची देखभाल ठेवणे, थोडकेच पण खूप काळ लक्षात राहील असे घंटानादी बोलणे आणि केवड्याच्या कणसाभोवती पीळ धरून
बिलगलेल्या असंख्य पात्यांपैकी एकच पाकळी पात्याने बाहेर डोकावून पिवळ्या धमक उन्हात अंगभर तळपावे तसे त्यांचे सतेज दिसणे, या साऱ्या बाबींचा शंभूराजांच्या मनावर एक खोल ठसा त्यांना नकळतच उमटून गेला. मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी लागत नाही हेच खरे. आपल्या महालात गवाक्षाच्या महिरपीजवळ पुतळाबाई उभ्या होत्या. बाहेरच्या आभाळात दाटलेल्या आभरामध्ये आपली चिंतावली नजर त्या हरवून बसल्या होत्या. मध्येच भान येताच त्यांच्या डोळ्यांची टपोरी पाखरे फडफडत होती. दाटल्या आभाळाखालून सरसर धावत दूरवर होऊन पुन्हा माघारी फिरत होती. त्यांनी पूजा बांधलेल्या अष्टभुजा जगदंबेकडे बघत संभाजीराजे त्यांच्या पाठीशी उभे होते. मध्येच वळून गवाक्षातून डोकावत होते. दूरवर दिसणाऱ्या गुंजवणी नदीची धुरकट वळणे बघत होते. सरकार थोरल्या महालानं याद केली आहे. सोयराबाईंच्या खाजगीकडच्या चंद्रा या कुणबी दासीने महालात येऊन अदबीने वर्दी दिली. ते ऐकताच पुतळाबाई मागे वळल्या. एकवार त्यांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. पदरकाठ ठीक जमवून घेतला. चंद्रा कुणबीन आली तशी निघून गेली. चला बाळराजे, थोरल्या महालाची वर्दी आली आहे म्हणत पुतळाबाईंनी जगदंबेच्या मूर्तीकडे नकळत एकदा नजर दिली आणि शंभूराजांच्या खांद्यावर आपल्या सुवर्ण कंकणे भरलेला हात ठेवून त्या थोरल्या महालाकडे चालू लागल्या. आपल्या महालात निळ्याशार पदरपोताचा शालू नेसलेल्या देखण्या सोयराबाई आपल्या कन्याराजे बाळीबाई ह्यांच्याशी काहीतरी बोलत होत्या. दगडबंद भिंती धरून 2-4 कुणबीणी अदबीने उभ्या होत्या. महालाचा उंबरठा ओलांडताच पुढे होत शंभूराजांनी मासाहेब सोयराबाईंच्या पायांना हात लावले. सोयराबाईंनी त्यांना वर उठवून घेतले. बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्याराजे पुतळाबाईंना बघताच धावत येऊन त्यांना बिलगल्या. त्यांचे दोन्ही दंड मायेने धरीत पुतळाबाईंनी सोयराबाईंना विचारले, का वर्दी देणं झालं आम्हास? स्वारीची गोटातून काही खबर? बहिर्जी आणि नागोजी राजपुताच्या गोटातून आत्ताच गडावर आले. त्यासाठीच तर वर्दी दिली धाकल्याबाईंना. काय झालं? तहबंदाच्या आड असलेले पुतळाबाईंचे काळीच फडफडले. स्वारीनं सुलूक मान्य केला. पुरंदर, कोंढाणा, रोहिडा, माहुली, लोहगड असे 23 किल्ले आणि त्यांच्या तर्फेचा 4 लक्ष हुनांचा मुलूक राजपुतास देऊ केला. आता स्वारीकडं कुल 12 किल्ले आणि अवघा 1 लक्ष हुनांचा मुलूक राहिला. स्वारी कशी आहे? पुतळाबाईंनी त्यांच्या लालसर सरळ नाककळीकडे बघत शांतपणे विचारले. ठीक आहे. उद्या कोंढाणा राजपुतांच्या माणसांच्या हवाली करून मासाहेबांच्यासह गडावर येत आहे. सोयराबाई तुटक बोलल्या. त्यांच्या बिब्बेवाणाच्या काळ्याशार डोळ्यात कसली तरी चिंता तरळत होती. ती गड किल्ल्यांची होती की राजांची ते कळत नव्हते. सोयराबाईंच्या तोंडून जिजाबाई आणि राजे येणार हे ऐकताच संभाजीराजांचा चेहरा पोतासारखा उजळून गेला. पुतळाबाई आणि सोयराबाई यांच्याकडे बराच वेळ आलटून पालटून बघताना शंभूराजे विचार करीत होते. ह्या दोन्ही मासाहेब उजळ आहेत, पण मग एवढा फरक का वाटतो यांच्यात? त्या दोघी मासाहेबांचे बोलणे थांबलेले बघून शंभूराजांनी सोयराबाईंना विचारले, मासाहेब, तुम्ही केला आहे कधी कुणाशी सुलूक? त्या प्रश्नाने पुतळाबाई चमकल्या. शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंचे बिब्बेवाणाचे काळेशार डोळे कसल्या तरी विचित्र तेजाने उजळल्यासारखे झाले. नाकाचा लालसर शेंडा थोडासा अधिक लालावला. त्या पटकन बोलून गेल्या, नाही, सुलूक आम्हाला कधीच पसंत नव्हता. आता स्वारी नसतो मान्य केल्यावर इलाज कुणाचा? थोरल्या बाईसाहेब काय बोलतील हे ऐकण्यासाठी पुतळाबाईंनी त्यांच्या कपाळाच्या कुमकुमपट्ट्यावर नजर जोडली होती. त्यांचे बोलणे ऐकताच ती तिथून सुटली आणि सोयराबाईंच्या पायाच्या बोटात घातलेल्या चंदेरी जोडव्यांवर येऊन पडली. शंभूराजांना जवळ घेत सोयराबाई त्यांना म्हणाल्या, तुमचं मात्र ठीक झालं. कसलाच सुलूक न करता राजपुतानं तुम्हाला 5000 मनसब देऊ केली. तुम्हाला ती घेण्यासाठी राजपुताच्या गोटात जावं लागणार एवढेच वाईट. चिंता वाटते तुमची. ही जिम्मेदारी तुम्ही कशी पेलणार? शंभूराजे काहीच उत्तरले नाहीत. कारण इतके किल्ले देऊन आबासाहेबांनी 5000 मनसब का घेतली या गोंधळात शंभूराजे गुंतले होते. सोयराबाईंचे बोलणे पुतळाबाईंना नीट कळलेच नाही. त्या सदिलवारीने बोलाव्या तशा बोलल्या होत्या. नेहमीच बोलत होत्या. पदरकाठच्या जरतारी विणेत गळ्यातले मंगळसूत्र अडकले की जसे वाटेल तसे पुतळाबाईंना सोयराबाईंचे बोलणे ऐकताना नेहमी वाटत आले होते. काही न बोलताच मग त्या शंभूराजांना म्हणाल्या, चला बाळराजे, कालेश्वरीचं दर्शन घेऊ. पुतळाबाई साहेबांनी कालेश्वरीला फुलपत्ती चढवली. तिच्या रुद्रमंगल रूपाकडे क्षणभर बघून डोळे मिटून हात जोडले. आई, काळाचा किल्ला तुझ्या हाती असता कसला फितवा केलास हा? तहाचा विपरीत का आणलास? बाळराजांना 5000 सरदारकीचं दान देवलंस.
मनोमन असे म्हणताना पुतळाबाईंचे जोडलेले हात थरथरले. कपाळीचा कुंकवाचा जोडपट्टा आकरसला. कालेश्वरीचे दर्शन घेऊन पुतळाबाई आणि शंभूराजे परतले. दिवस मावळतीला कलाटणी घेत होता.